नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। बहिणींनो, तुमचा अर्ज पात्र म्हणजेच अप्रूव्ड दिसत आहे, पण तरीही तुमच्या खात्यात 1500 रुपये आले नाहीत का? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे। अनेकांना वाटते की अर्ज मंजूर झाला म्हणजे पैसे येतीलच, पण सरकारने आता नियमात मोठे बदल केले आहेत। तुमच्या अर्जात अशा 5 कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे तुमचे पैसे बँकेच्या दारात येऊन अडकले आहेत? हे आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे। पहिले कारण, आधार सीडिंग, NPCI मॅपिंग। सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आधार सीडिंग। बहिणींनो, तुमचा आधार मोबाईल नंबरशी लिंक असेल तरीही तो तुमच्या बँक खात्याशी मॅप असणे गरजेचे आहे। जर तुमचे आधार बँक खात्याला NPCI द्वारे लिंक नसेल तर सरकार कितीही वेळा पैसे पाठवण्याचा प्रयत्न करो, ते तुमच्या खात्यात येणार नाहीत। यासाठी एकदा बँकेत जाऊन आधार सीडिंगचे फॉर्म नक्की भरून घ्या। दुसरे कारण, एकापेक्षा जास्त बँक खाती। अनेकांकडे 2 ते 3 बँकांचे खाते असते। अशा वेळी पैसे कोणत्या खात्यात गेले आहेत हे समजत नाही। लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त त्याच खात्यात येतात ज्याला तुमचे आधार शेवटचे लिंक केले गेले आहे। त्यामुळे तुमची सर्व खाती एकदा तपासून पहा। तिसरे कारण, खात्याचे KYC। बहिणींनो, जर तुमचे बँक खाते अनेक दिवस बंद असेल किंवा तुम्ही खूप दिवसांपासून व्यवहार केला नसेल तर तुमचे बँक खाते इनऑपरेटिव्ह किंवा फ्रीज होऊ शकते। अशा खात्यात पैसे जमा होत नाहीत, त्यामुळे तुमच्या बँकेत जाऊन खाते सुरू असल्याची खात्री करा। चौथे कारण, अर्जातील नावात तफावत। अनेकदा आधार कार्डवर नाव वेगळे असते आणि बँक पासबुकवर नाव वेगळे असते। जर नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडीही चूक असेल तरीही तांत्रिक कारणास्तव पेमेंट नाकारले जाते। ही चूक सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या अर्जात दुरुस्ती करावी लागेल। पाचवे कारण, DBT स्टेटस डिसेबल असणे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे DBT स्टेटस। जर तुमच्या बँकेने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची सुविधा बंद ठेवली असेल तर सरकारी योजनेचे पैसे तुम्हाला मिळू शकत नाहीत। बँकेत जाऊन तुमचे DBT स्टेटस एनेबल आहे की नाही हे एकदा नक्की तपासा। जानेवारीचे हिक 500 रुपये कधी येणार? सध्याच्या ताज्या अपडेट्सनुसार जानेवारी 2026 चा हप्ता 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2026 च्या दरम्यान तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। निवडणुकीपूर्वी सरकार महिलांना खुश करण्यासाठी हा हप्ता लवकर जमा करू शकते। काही तांत्रिक कारणांमुळे आणि महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जानेवारीचा हप्ता थोडा लांबणीवर पडला होता, पण आता तो लवकरच मिळणार आहे। तर बहिणींनो, या 5 गोष्टी एकदा तपासून पहा, तुमचे अडकलेले पैसे नक्कीच येतील। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि तुमची बँक कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुम्हाला अधिक मदत करू शकेन। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सीमाताई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींना शेअर करा। धन्यवाद। स्वतःची काळजी घ्या।